नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. बऱ्याच वेळा ना असं होतं की अरे तुमची बिल्डिंग तर आम्ही बघितली आहे, पण आम्हाला आजूबाजूचा परिसर बघायचा आहे. तर हा आहे आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा परिसर. म्हणजे मी नाक्यावर वगैरे असे शब्द यूज करतो. तर हा आहे आमचा नाका आणि घरापासून मला वाटतं 200 ते 300 मीटर हा लांब असेल. आणि हा आहे आमचा नाका. तर लहानपणापासून ना आम्ही ते म्हणजे पाव वगैरे किंवा स्नॅक्स किंवा काही शेव वगैरे जे काही असेल ना ते इथे घेत असतो. ही बेकरी आहे आणि जो शोमीचं शोरूम आहे ना तिथे मी माझा मोबाईल घेतला होता, पहिला मोबाईल जो पप्पांनी मला घेतला होता 2013 साली. आणि हा आहे आमचा नाका. इथे 4 रस्ते जॉईंट होतात आणि अशा प्रकारे ना मम्मी आता इथे काहीतरी घेत आहे. ह्या बरण्यासुद्धा अजून तशाच आहेत, ज्यावेळेस ना मी लहान होतो तेव्हापासूनच्या आहेत ह्या. तर ना खूप सारे अटॅचमेंट आहेत. म्हणजे लहानपणापासून आपण जे बघत आलो ना ते अगदी तसंच आहे, काही चेंजेस झाला नाही आहे. आणि आता इथे ना मम्मी आय थिंक पावच घेत होती, कारण ना आम्ही भजी जी आहे ना ती मार्केटमधून आणली होती. तर ती कुठून आणली होती ना हे पण तुम्हाला दाखवणार आहे. तर ना अगदी लहानपणापासून ना आम्ही जिथून ना वडापाव भजीपाव वगैरे खातो ना तिकडचं ते स्टॉल आहे आणि खूप फेमस स्टॉल आहे. तर ऑलमोस्ट लोकांना तिथूनच आणतात आणि एकदम टेस्टी अजूनही तीच चव आहे. तर आता आपण जाऊया डोंगरी मार्केटमध्ये. तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवते हा जो परिसर आहे ना तो नूरबाग असं म्हणतात किंवा काही जण डोंगरी असंही म्हणतात. तर नूरबाग डोंगरी असं आमच्या एरियाचं नाव आहे. आणि आता इथून रोड क्रॉस करते मम्मी आणि मी. आणि इथे ना लहानपणापासून आम्ही एक गोष्ट बघतोय की ती म्हणजे ही कबुतरं ही इथे अजून तशीच आहेत. आणि इथे खूप जण त्यांना दाणे वगैरे टाकत असतात आणि ते अजिबात इथून हलत नाही. त्यांना तुम्ही काहीही करा. लहानपणापासून ना ही कबुतरं आम्ही बघत आहोत, पण त्यावेळेस काय माहिती नव्हतं. आम्ही जाऊन आणि उडवायचो वगैरे. पण आता खूप जास्त असं काही गोष्टी निघाल्या आहेत, मे बी त्या खऱ्या असतील सुद्धा. कबुतरांमुळे ना रोगराई वगैरे पसरत आहे. चला असो, आपण वळूया आपल्या व्लॉगकडे. तर हे आहे विक्रम स्टोअर, जिथून ना आम्ही स्टेशनरीचं सामान अगदी स्कूलमध्ये असल्यापासून घेत आहोत. आणि आता आपण उंबरखाडीच्या दिशेने जाणार आहोत. आणि उंबरखाडीतून ना डोंगरी मार्केट जे आहे ते ना फक्त 10 नाही, फक्त ना 2 ते 3च मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आता आपण डोंगरी मार्केटच्या जिथे आपली नाळ जोडलेली आहे, ज्या ठिकाणी ना आपण राहत होतो आणि आपल्या लहानपणीच्या काही गोष्टी हे सगळं बघितलं ना की पुन्हा बालपण जागे होते. आणि खरंच त्या सगळ्या गोष्टी इतक्या अविस्मरणीय होत्या. म्हणजे आपला जो काळ होता, म्हणजे बालपणीचा काळ, तो इतका छान होता. विदाऊट मोबाईल होता. आपण इतकं एन्जॉय केलं, इतकी छान मजा केली. खरंच ते दिवस खरंच गोल्डन डेज होते. आणि म्हणजे हे दिवस ना पुन्हा कधी येतील ना असं वाटतंय. कारण ते खरंच एक प्रकारे ना रामयुग होतं असं मला वाटतं, किंवा सतयुगसुद्धा आपण म्हणू शकतो. आणि आता हे बघा इथून डोंगरी मार्केट जे काय आहे ना ते चालू झालं आहे. लहानपणी ना बऱ्याचदा काय व्हायचं माहिती आहे का, मम्मीसोबत आम्ही मार्केटला यायचो, पण फक्त ना शॉपिंगसाठी किंवा काहीतरी घ्यायचं असेल स्वतःसाठी तरच यायचो. पण भाजीचा सुद्धा कळत नव्हता नक्की भाजी घ्यायची कशी, फ्रूट्स कसे घ्यायचे हे कधी बघितलंच नाही. कारण मम्मी आणि पप्पा हे दोघंच बऱ्याचदा जे काही असेल भाजी वगैरे ते काय आणत होते. तर मंडळी, मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की मी भजी घेऊन आली आहे. तर भजी ना मी इथून घेतली होती ह्या स्टॉलवरून. आणि हा स्टॉल ना खूप फेमस आहे आणि खूप छान त्याची चटणी वगैरे सगळं काही जे काही ते लागतं. तर लहानपणापासून आम्ही तिथेच भजी वडापाव वगैरे काय असेल ते खात आलो आहोत. आणि आता हे आहे डोंगरी मार्केटचं एंट्रन्स. आता आपण आतमध्ये एंटर करूया. तर आता आम्हाला तर ना ऑलमोस्ट लोक ओळखत नाहीत, कारण की मी तरी खूप लांब असते त्याच्यामुळे कधीतरीच जाते. पण मम्मीला नाही, ते सगळे ओळखतात, कारण मम्मीचे हे नेहमीचं मार्केट आहे. फ्रूट्स म्हणा, भाजी म्हणा किंवा काहीही कोणतीही गोष्ट जर लागत असेल ना तर डोंगरी मार्केट हा एकमेव पर्याय आहे. आणि एकदम जवळ मार्केट आहे आम्हाला, काहीच लांब नाही आहे. स्टेशनसुद्धा एकदम जवळ आहे, मार्केट जवळ आहे, स्कूल जवळ आहे, सगळ्या गोष्टी एकदम जवळ आहेत. आता मार्केट ना चालूच झालं आहे आणि छोटे छोटे जे स्टॉल्स वगैरे जे काय आहे ना ते इथे इथपासून चालू होतात. आणि आता सगळेजण असे बघतात की ही शूट का करते वगैरे. तर आता चला, आपण कॉन्टेंट क्रिएटर आहोत, तर आपण जिथे जाऊ तिथे शूट करू असं असतं आपलं. आणि आता मला ह्या सगळ्या आठवणी साचवायच्या होत्या कुठेतरी, म्हणून मी आधीच विचार केला होता की काहीही झालं, कोणीही कितीही बघितलं तरी मी शूट करणारच आहे. आणि शूट आता चालूच आहे. तर सगळे लोक असे बघतात की ही शूटिंग का करते वगैरे, आम्ही टी व्हीमध्ये वगैरे येणार आहे का काय. चला तर असू द्या, आपण पूर्ण शूट घेऊया. हे मार्केट आहे आमचं, अजून खूप तुम्हाला काही दाखवणार आहे. खूप छान मार्केट आहे. डुगू सोबत होता, डुगूला पण घेऊन आलो होतो आम्ही. आणि हा माझा छोटा बेबी आहे. आणि जिथे मम्मीला जायचं असतं तिथे त्याला यायचंच असतं, त्याच्यामुळे तो नेहमी सोबतच असतो माझ्या. आणि कॉन्टेंट क्रिएटर असो किंवा काही असो, पण सगळ्यात आधी मी एक आई आहे आणि त्याच्यामुळे मुलांची जबाबदारी ही सगळ्यात प्रायोरिटीला असते. चला आपण वळूया आपल्या व्लॉगकडे. तर हे आहे चपलांचं एक छोटंसं शॉप, भाज्या वगैरे काही, म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की या मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. कपड्यांपासून म्हणा, भाज्या, फ्रूट्स, भांडी,
त्याच्यानंतर चिकन, मटण, अंडी, त्याच्यानंतर कोणी बकऱ्याचं मटण चिकन खातं ते सगळं एकाच ठिकाणी आहे. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, आता जिथे मी राहते म्हणजे चाकणमध्ये एक इकडे भेटतं एक तिकडे भेटतं असं होतं. तर इथे मार्केटमध्ये ना मुंबईला आमच्या इथे ना सगळं एकाच ठिकाणी भेटतं. आणि आता तुम्ही बघू शकता हे आहे आमचं डोंगरी मार्केट. ज्या वेळेस मी मम्मीकडे जाते ना मुंबईला त्यावेळेस ना मी मुंबईच्या डोंगरी मार्केटमध्ये जाते. एखादी तरी चक्कर होतेच आणि इतक्या साऱ्या गोष्टी घेऊन येते ना की काय सांगू तुम्हाला. चला तर मंडळी आपण पुढे वळूया. आता हे मी मम्मीसोबत आली होती आणि त्याच्यानंतर ना माझ्या बहिणीसोबत सुद्धा मी मार्केटमध्ये आली होती. पण त्यावेळेस मी शूट केलं नाही कारण की ऑलरेडी मी शूट केलं होतं. तर मंडळी तुमच्या इकडे सुद्धा असे मार्केट्स आहेत का? सर्व गुणसंपन्न असं म्हटलं तरी चालेल कारण तुम्हाला जे हवं ते तुम्हाला त्या मार्केटमध्ये भेटणार आहे. तर आमच्या मुंबईमध्ये तर असे खूप सारे मार्केट आहे. त्याच्यातलंच हे एक आहे ते म्हणजे डोंगरी मार्केट, जिथे तुम्हाला चपलेपासून कपड्यांपासून सगळ्याच गोष्टी इझिली अवेलेबल होतात आणि एकदम छान क्वालिटी वगैरे असते. असं काहीच नाही आहे की क्वालिटी एकदम खराब येते वगैरे. मार्केट आहे तर असं काही नाही आहे, खूप छान क्वालिटीमध्ये असते. तर इथे आता मम्मीचं झालं तर भाजी घेणं, तर एवढीशी भाजी होती 30 रुपयाला. बघा मंडळी मुंबईमध्ये सुद्धा किती महागाई आहे. पण आता काय करणार ना, हेल्दी खायचं आहे म्हटल्यावर तर आपल्याला विकत तर घ्यावंच लागणार ना. आणि ही सगळी कपडे वगैरे बघा किती छान क्वालिटीचे आहेत. तर ज्यांना घ्यायचे ते घेतात, ज्यांना नाही घ्यायचे ते नाही घेत. आणि आता हे सगळे फ्रूट्सचे वगैरे स्टॉल आहेत. त्याच्यानंतर ना आता हा ऐकतच नव्हतं, त्याच्या मम्मीने ना त्याला एका चिप्सचा पॅकेट घेऊन दिलं जेणेकरून तो शांत बसेल. पण मुलांना एक सवय माझ्या पहिल्यापासून आहे, काही जरी खायला दिलं ना तरी मी त्यांना अजिबात बाहेर वगैरे खायला देत नाही. घरी जाऊनच खायचं असतं. तर मी लगेच कॅरीबॅगमध्ये टाकून दिलं होतं जेणेकरून तो घरी येऊन खाईन. आता इथे ना सगळीकडे ना तुम्हाला चिकन वगैरे दिसेल. तर बघा जे चिकन प्रेमी आहेत त्यांच्यासाठी खास चिकन. तर मी सुद्धा आहे चिकन. फिश मार्केट तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं पण मी नाही गेली त्या ठिकाणी. जवळच होतं ते सुद्धा, खूप मस्त होतं. फिश प्रेमींना फार जास्त आवडलं असतं. आणि जे कोणी आजूबाजूचे वगैरे आहेत जे माझे ब्लॉग बघतील ते जाऊन ना तिथे फिश घेऊन आले असते. रिजनेबल रेट्समध्ये असतात. आणि आता हे इयरिंग्स वगैरे मे बी आहे वाटतं, काय काही माहिती नाही. आणि छानपैकी नाही का हे बघा अंडी, फिश, चिकन जे पाहिजे ते आणि एकदम फ्रेश. मला वाटतं ना की मुंबईची हीच खासियत आहे की मुंबईला ना कोणीच उपाशी झोपू शकत नाही. आणि वडापाव खाऊनसुद्धा तुम्ही दिवस काढू शकता मुंबईमध्ये. हे मुंबईचं प्रेम आहे. आणि खरंच म्हणजे मुंबईसारखी सिटी नाही, उगाच लोक त्याला ड्रीम सिटी असं म्हणत नाही. आणि त्याच्यानंतर ना हे बघा आता इथे तुम्ही बघू शकता की लोकांनी इतकी गर्दी केली आहे काय घेण्यासाठी. कोणाला काय हवं आहे तर कोणाला काय हवं आहे. खूप वस्तू होत्या, खूप गोष्टी होत्या. जितकं घेऊ तेवढं कमी आहे. आणि आता हा जो अननस दिसला ना विवानला, त्याने काही ऐकलं नाही. अननस त्याने तिथेच खाल्ला. ठीक आहे फ्रूट आहे, फ्रूट जर बाहेर खाल्लं तर काही फरक पडत नाही. पण जे काही चिप्स वगैरे तेलकट वगैरे वस्तू असतात ना त्या मी बिलकुल खाऊन देत नाही बाहेर. मम्मी आणि मी गेलो होतो त्यावेळेस मला वाटतं फ्रायडे होता आणि मग माझी दीदी आली होती. मग दीदीसोबत मी गेले ना त्यावेळेस संडे होता. तर फ्रायडे असूनसुद्धा खूप गर्दी होती. आणि म्हणजे ना चालायला आणि बघायलासुद्धा जागा नसते, एवढी गर्दी राहते मार्केटमध्ये. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर ना म्हणजे महिलांना ना असं वाटतं की काय घेऊ आणि काय नको, कारण त्यांच्या उपयोगाच्या वगैरे इतक्या वस्तू तिथे अवेलेबल्स असतात. आणि आता हे खूप लटकन होते आणि हे इतक्या रिजनेबल रेटमध्ये होते की तुम्हीसुद्धा ह्याची प्राईस जर ऐकली असते ना तर तुम्ही खरंच चाट पडले असते. म्हणजे अगदी 50 रुपये, 40 रुपये, 30 रुपये, 20 रुपये अशा रेट्सने होते. पण मला एकही नाही आवडलं त्याच्यामुळे मी ते नाही घेतले. आणि त्याच्यानंतर मम्मीला भाज्या घ्यायच्या होत्या जे काही मम्मीने घेतल्या. तर मम्मी आमच्यासाठी व्हेज बिर्याणी करणार होती पण ती काही कॅन्सल झाली. आणि त्यानंतर ना मम्मीने माझ्यासाठी काय केलं माहिती का, डाळ भात. म्हणजे सगळ्यात माझी आवडती गोष्ट होती. चिकन ज्यावेळेस मी खाते त्यावेळेस तर मला ते आवडतंच, पण ज्यावेळेस बंद असतं चिकन त्यावेळेस ना सगळ्यात आवडती गोष्ट माझी कोणती असेल तर ती आहे डाळ भात. आणि चला असं द्या, आता आमचं डोंगरी मार्केट तुम्ही बघितलं आहे किती सुंदर आहे. आणि आता ना आम्ही चाललेलो आहोत घरी. तर मार्केटचा जो व्लॉग आहे तो संपलेला आहे. अजून काय काय बघायला आवडेल किंवा कोणते युजफुल व्हिडिओ बघायला आवडतील ह्या सगळ्या गोष्टींना कमेंट करून मला नक्की सांगा. माझे व्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा बघा वडापाव, भजीपाव, वाव यम्मी. तर इथूनच भजी घेतली होती बघा. मम्मी माझ्यासाठी घेते, मम्मी काही खात नाही जास्त. आणि पप्पा पण तेलकट वगैरे एवढं खात नाही तर माझ्यासाठी आणि डुगूसाठी मम्मीने घेतलं होतं. तर खूप फेमस आहे. जो कोणी डोंगरी मार्केटला जातील त्यांनी नक्की हा वडापाव, भजीपाव वगैरे जे काही, चटणी तर काय सांगू तुम्हाला, काय चव आहे याची, नक्की ट्राय करा. आपला मराठी माणूस आहे, मराठी माणसाला संपूर्णपणे सपोर्ट करा. आणि त्याच्यानंतर ना आता मम्मीकडे पिशवी आणली होती ती एवढी छोटी झाली, इतकं त्याच्यामध्ये सामान कोंबलं गेलं होतं.
चला असू दे, आता काय करणार ना, मार्केटला गेल्यावर असंच असतं. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. पण सर्वांना बाय बाय.